सुनेत्रा पवारांना आताशी खेळ समजलाय. 3 नेत्यांचा राजीनामा. कारण तटकरे, शरद पवार बरोबरच होते. योगायोग म्हणा किंवा दुसरं काही. 16 डिसेंबर 2025 ला म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूच्या जवळपास सव्वा महिना आधी पटेल आणि तटकरे हे दोन माणसं परस्पर अमित शहांना दिल्लीत भेटली. 15 मिनिटे चर्चा आणि मुद्दा महानगरपालिका आणि राष्ट्रवादीचे विलीनीकरण असल्याची माहिती चर्चिली गेली. अजित पवारांच्या पक्षातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान महानगरपालिका निवडणुकांपूर्वी तटकरे यांच्यावरती सेक्युलर नेत्यांना बाजूला सारण्याचा आरोप केला. ते अजित पवारांच्या विरोधात एनडीएची बी टीम तयार करत असल्याचं म्हटलं होतं. तेच हसन मुश्रीफ जिथे पटेल तटकरे विलीनीकरणावर बोलतच नाही किंवा बोलणंच झालं नाही म्हणत असताना मुश्रीफ मात्र बोलणं झाल्याचं सांगतात. डॉट जोडायचे. हा खेळ कुठून कसा सुरू झाला हे समजून घ्यायचंय. सुनेत्रा पवारांना 3 नेत्यांचे राजीनामे पडल्यानंतर पवार म्हणतात तेच खरंय याचा अंदाज लागलाय का? तारीख 21 जुलै 2025. छावा संघटनेच्या विजय घाडगेंना त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी असलेल्या सूरज चव्हाण यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढची तारीख 22 जुलै 2025. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तात्काळ युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले. तारीख 14 ऑगस्ट 2025. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊन प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त केलं. पुढची तारीख 15 ऑगस्ट 2025. मला ही नियुक्ती माहितीच नव्हती. मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो. मी माहिती घेतो हे अजित पवारांचं स्टेटमेंट. ही घटना सांगण्यासाठी पुरेशी होती की सुनील तटकरे 2019 ला चर्चेत आलेले जेमतेम नाव पवारांपासून अजित पवार वेगळे झाल्यानंतर पक्षावर कमांड मिळवत होतं. आणखी एक मुद्दा उदाहरण दाखला द्यायचाच ठरला तर अजित पवार गेल्यानंतर त्यांना अग्नी देताना ज्यांच्या बैठका आणि पुढे सुनेत्रा पवारांचा शपथविधीसाठी ज्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या ते हेच तटकरे आणि पटेल होते. त्याचवेळी पवारांनी आता पुढे काय होणार हे सांगितलं. पटेल तटकरे हे आता अजित पवारांचा पक्ष चालवतील आणि पुढे घडलंही तेच. तटकरे कारण अंतिम नेत्यांचा राजीनामा. मनोज व्यवहारे असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष, सुभाष मालपानी उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष, सचिन जाधव मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष या तिघांनी तटकरेंच्या कारभाराला कंटाळून राजीनामे अजित पवार हयात असतानाच दिले होते अशी चर्चा. पण दादांनी ते मंजूर केले नाही. तेच राजीनामे आता मंजूर झालेत. कारण पुन्हा तटकरे. अजितदादा हयात असतानाच या 3 नेत्यांनी राजीनामे दिले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधातील नाराजीवरून त्यांनी राजीनामे दिले अशा चर्चा झाल्या. पण अजितदादांनी हे राजीनामे मंजूरच केले नव्हते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर या नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय अजितदादांच्या निधनानंतर पक्ष सावरण्याचं सोडून नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात येणं हा राष्ट्रवादीसाठीच मोठा धक्का असल्याचं मानलं गेलंय. विशेष कोणतंही कारण न विचारताच हे राजीनामे मंजूर झाले. थोडं बॅकला नेऊ का? 10 जून 2023 ही तारीख. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. यामुळे पटेल यांना पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचं नेते मानले गेले आणि पुढची 23 जून 2023 ही तारीख अजित पवारांनी बंड केलं. कार्यकारी अध्यक्ष म्हणून पटेल अजित पवारांसोबत गेले. अर्थ प्लॅनिंगशीर पटेल ऑपरेशन करतात याची माहिती सुनेत्रा पवारांना सुद्धा होतीच. ज्यावेळी अजित पवारांनी बंड केलं त्या बंडाच्या आधीच्या सगळ्या हालचाली अजित पवारांच्या कुटुंबियांना माहिती होत्या. सुनेत्रा पवारांनाही माहिती होत्या. पटेलांना कार्यकारी अध्यक्ष करणं आणि बरोबर पुढच्या 20 ते 25 दिवसांमध्येच अजित पवारांनी बंड करणं आणि कारण त्याला पटेल हे कार्यकारी अध्यक्ष असणं ठरणं या सगळ्या गोष्टींचे डॉट जोडले तर त्याच वेळी शरद पवार म्हटले होते की प्रफुल्ल पटेल सोडून गेले यावरती विश्वास बसत नाही. अर्थात पटेल यांच्यासारखा माणूस अगोदर विश्वास संपादन करतो आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य वेळेलाच डाव टाकतो हे त्यावेळीही अधोरेखित झालं होतं. अजित पवारांच्या बंडामागचा बिहाइंड द सीन जो काही होता तो सगळ्या सुनेत्रा पवारांना माहिती आहे.
मात्र तोच बिहाइंड द सीन आता अजित पवारांच्या निधनानंतर आपल्यावरही रिपीट केला जातोय, याची अनुभूती व्हायला आता सुनेत्रा पवारांना सुरुवात झाली असावी. सुनेत्रा पवारांना काही डॉट जोडायची गरज आजही होती. ज्या 3 नेत्यांची राजीनामे आज मंजूर झालेत, जी अजित पवारांच्या हयातीत नामंजूर झालेली होती, ती लोक राजीनामा देत आहेत, ते राजीनामे मंजूर होत आहेत आणि कारण जर तटकरे जोडले जात आहेत तर अर्थ मोठा खेळ होतो. या ठिकाणी घेऊयात आपण 1 मिनिटांचा ॲड ब्रेक. तुम्हाला वाटेल की श्रीमंत लोक त्यांच्या नोकऱ्यांमधून लाखो रुपये कमवतात. सत्य हे आहे की फक्त नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. ते त्यांचे उत्पन्न शेअर बाजारात गुंतवून पैसे कमवतात. परंतु बऱ्याचदा लोकांना कुठून सुरुवात करावी हे माहिती नसतं, म्हणून मी तुम्हाला मार्केट उल्फची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केट उल्फ हे SEBI नोंदणीकृत ॲप आहे, जे भारतात वेगानं वाढतं. येथील विश्लेषक तुम्हाला दररोज काय गुंतवणूक करावी हे सांगतात, तेही मोफत. हे ॲप गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही ते मी तुम्हाला दाखवते. बघा, सुरुवातीला या ठिकाणी मी लॉग इन केलं. फॉलो ट्रेंड वैशिष्ट्य तुम्हाला रिअल टाइम ट्रेड्स दाखवतं, ज्यामध्ये लोकांनी नफा कमवला आणि तुम्ही हे फायदेशीर ट्रेड्स एका स्टॅकमध्ये ट्रेड करू शकता, कोणताही अंदाज न लावता. हे पहा, मी फक्त फॉलो ट्रेड वरती क्लिक केलं, ट्रेड ठेवलं आणि बस माझा ट्रेड सुरू आहे. तुम्ही येथे खूप कमी गुंतवणूक रकमेसह तुमच्या रिस्कवरती ट्रेडिंग सुरू करू शकता आणि ज्यांना मोठ्या नुकसानाची भीती आहे त्यांच्यासाठी एक उपाय देखील आहे, इनबिल्ट स्टॉप लॉस हे वैशिष्ट्य. एका विशिष्ट लेवल पर्यंत पोहोचतात आपोआप स्टॉप लॉस लागू करतं, ज्यामुळे तुम्हाला जास्त नुकसान होण्यापासून थांबवतं. बघा, नफा ट्रेडनुसार वाढत होता, म्हणून मी स्टॉप ट्रेडवरती क्लिक केलं आणि फक्त 2065चा नफा लगेच बुक केला. मार्केट उल्फ ॲप हे तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं. बघा, लोकांनी फेब्रुवारीमध्ये 39,363 फक्त एकाच दिवसात, दुसऱ्या दिवशी 15,239 आणि 2025 मधील संपूर्ण वर्षात 5,03,940चा नफा बुक केला. आणि मार्केट उल्फ हे प्रॉफिटवर कोणतंही कमिशन घेत नाही. तुम्ही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत या सर्व सुविधा फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाइम वापरू शकता. मार्केट उल्फ ॲपचे 20 लाखांहून अधिक डाउनलोडर्स आहेत आणि लोक त्याद्वारे त्यांचे फायनान्शियल फ्युचर सुरक्षित देखील करत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि मी कमेंटमध्ये देखील पिन केलेली आहे, जा आणि चेक करा. आता पुन्हा येऊयात आपल्या मूळ विषयाकडे. सुनेत्रा पवारांना हळूहळू करून खेळ समजायला लागलाय. जसं मी म्हटलं होतं, अजित पवार यांच्या निधनाची जी टाइमलाईन होती ती टाइमलाईनच सगळी खोटी आहे. जो अहवाल समोर आलाय त्या अहवालात विमान झाडाला आदळले हे सांगितलं जातंय. छगन भुजबळ म्हणाले, मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे, तिथे कुठेही झाड नाही आणि झाडावर आदळलेलं विमान आहे असं कोणीही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं नाही. नंबर 1, ही माहिती खोटी आहे. नंबर 2, दृश्यमानता कमी होती. अगोदरच सांगितलं जात होतं CCTV फुटेज क्लिअर आहे, लोक सांगतात आम्हाला सगळं क्लिअर कट दिसत होतं, याचा अर्थ दृश्यमानता कमी होती हा दावा केला गेलाय, तोही खोटा. नंबर 3, या विमान कंपनीचा मालक पायलटच्या जागी झोपलेला दिसतोय. अर्थ हे विमानच सगळं जे होतं ते संशयाच्या भोवऱ्यात होतं. नंबर 4, ऐनवेळी अजित पवारांच्या विमानाचा पायलट बदलला जातो. रोहित पवारांच्या आरोपांनुसार पटेल आणि तटकरे यांच्या शेवटच्या फोनाफोनींमुळेच अजित पवारांना विमानाने जाणं भाग पडलं. डॉट जोडले तर सुनेत्रा पवारांच्या लक्षात येईल हा खेळ कुठून कसा सुरू आहे. पियुष गोयल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे ते असंच नव्हते म्हणले, तो टाकलेला एक खडा होता की लोकांची रिॲक्शन काय ती. सुनेत्रा पवारांना तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवारांभोवती पटेल, तटकरे, नरेश अरोरा ही 2-4 माणसंच फिरताना दिसत आहेत. सुनेत्रा पवारांना हे लक्षात यायला हळूहळू सुरुवात झाली. जय पवार यातून शहाणे झालेत हे नक्की म्हणता येऊ शकतं, कारण एकामागून एक आता जय पवार सुद्धा प्रश्न उपस्थित करतात. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या निधनाच्या 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते. त्यावेळेची शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स आठवा. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप काही बोलकं असं स्टेटमेंट पवारांनी केलं. अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत आणि ते आता त्यांच्या पक्षातील निर्णय घेत आहेत. आज फक्त ज्या 3 नेत्यांचे राजीनामे पडले त्याच्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अख्खा टेक्स्चर नेमका काय आहे हे मी ते बांधत नाहीये. तर तटकरे आणि पटेल हे लोक ज्यावेळी सूरज चव्हाण यांची अजित पवारांनी हकालपट्टी केली होती, निलंबन केलं होतं, त्यानंतर तटकरे याच व्यक्तीने पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांना आपल्या पक्षात घेतलं, ज्याची माहिती अजित पवारांना नव्हती.
हसन मुश्रीफ यांनीही तटकरेंवरती बोट दाखवलं होतं. भुजबळही आता कुठे ना कुठे तटकरेंवरती बोट दाखवतायत आणि अजित पवारांसोबत असलेले आमदार, मग अमोल मिटकरी असो किंवा जे प्रत्यक्षात बोलत नसलेले अनेक आमदार लोक सुद्धा तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकांवरती संशय घेत आहेत. पक्ष विखुरलाय तो सावरण्यासाठी जर अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, याचा अर्थ तुम्हाला पक्ष वाचवायचा आहे. तर पक्ष वाचवायचा याचा अर्थ पक्षात पडणारे राजीनामे, पक्षात असणारं नाराजी नाट्य आणि तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर आमदार सरोज अहिरे यांनी व्यक्त केलेली खंत, म्हणजे दादा हयात असतानाही या लोकांनी कधी दादांच्या जवळ जाऊ दिलं नाही आणि आता सुनेत्रा वहिनींच्याही जवळ जाऊ देत नाही. अशा एक आमदार सरोज या बोलणाऱ्या नाही आहेत, तर अशा अनेक आमदार असू शकतात. या सगळ्यांचा जर डॉट जोडायचे ठरले तर सुनेत्रा पवारांना अचूक हा खेळ लक्षात येईल आणि हा खेळ समजला याचा अर्थ पवार म्हणतात तेच खरं आहे. पटेल तटकरेंसारखी माणसं हा पक्ष गिळंकृत करतील. डॉट मी बरेचसे सांगितले, अर्थात यामध्ये जर आणि तर ही भूमिका अनेकांचं जर आणि तर असंही मत आहे. मात्र मांडलेल्या या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला व्यक्त व्हायचंय, तुमचंही मत आम्हाला कळवायचंय. विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करायचं. जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मार्केट वुल्फ ॲपचे आधीच 20 लाखांहून अधिक डाउनलोड झालेले आहेत. मी कमेंटमध्ये लिंक पिन केलेली आहे, फक्त क्लिक करा आणि डाउनलोड करा.